आज मी बनवला आहे अतिशय पौष्टिक असा केशर बदामचा हलवा। फक्त 2 चमचे हा हलवा सकाळी उपाशी पोटी खाल्ला ना तर चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते। शिवाय केस गळतीच्या देखील सगळ्या समस्या दूर होतात। आजची ही रेसिपी अतिशय सोपी आहे, शिवाय ती करायला देखील खूप वेळ लागत नाही। या हलव्याचे ना आणखी देखील बरेचसे फायदे आहेत। रेसिपी करता करता मी तुमच्यासोबत शेअर करेल। इथे मी ना पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये घालतीये 1 कप बदाम। गरम पाण्यात बदाम भिजवले ना की त्याची साल पटकन निघायला मदत होते। भिजवलेले बदामांच्या नियमित सेवनामुळे ना चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येते। शिवाय काही त्वचा विकार असतील तर त्यापासून देखील मुक्तता मिळते। पाण्याला उकळी आलेली आहे, आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून असंच एक साधारण 4-5 तास तरी ठेवायचं किंवा मग रात्रभर असेच भिजत ठेवायचे आहेत। बदामामध्ये बघा ई विटॅमिन असतं आणि मग ते अँटीऑक्सिडंटच्या स्वरूपात काम करतं। बदामामध्ये ना कॅलरीजचं प्रमाण पण कमी असतं, त्यामुळे काय होतं ना वजन वाढत नाही, भूक आपली कंट्रोलमध्ये राहते। त्यामुळे अतिरिक्त जी चरबी वाढायचं प्रमाण आहे ते कमी होतं, मेटाबॉलिझम आपला चांगला राहतो। बघा आता इथे सगळे बदाम माझे सोलून झाले आहेत। आता आपण ना हे मिक्सरला फिरवून घेऊया। तर सुरुवातीला काहीच यामध्ये घालायचं नाही, असेच मिक्सरला बारीक करायचे। आईचं लग्न होऊन जेव्हा ती नगरला गेली ना तर सुरुवातीला तिचे खूप जास्त केस गळत होते। तर माझ्या आजीने काय केलं ना, असा हा बदामाचा हलवा करून तिला एक 15 दिवसांपर्यंत खाऊ घातला आणि त्यानंतर आईचे केस गळती पूर्ण बंद झाली होती। अर्धा कप दूध घालून ना हे बदामाची मी पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही बाजूला ठेवूया आणि एक अर्धा कप गरम दुधामध्ये इथे मी केशराच्या पण काही काड्या घालून भिजत ठेवते, तर हे पण आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया। आता बघा आज आपण नाही ते साखरेचं नाही तर खडी साखरेचा वापर करतोय। खडी साखर नैसर्गिक शीतल असल्यामुळे ना शरीराची जळजळ कमी करण्यास मदत करते। काही प्रमाणात ना खडी साखर ॲसिडिटीवर पण गुणकारी आहे। तसेच छातीत जळजळ, गॅस, पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांनी खडी साखर नेहमी तुपासोबत खावी, त्यामुळे शरीर थंड ठेवण्यास मदत होते। शिवाय शरीरातली पाण्याची जी कमतरता आहे ना ती देखील दूर होते। तर बघा आता ही खडी साखर ना मी मिक्सरला बारीक करून घेते, त्याची आपल्याला पिठी साखर करून घ्यायची आहे आणि हीच आपण वापरणार आहोत। एका पॅनमध्ये अर्धा कप एवढं मी साजूक तूप घेतलं आहे। तुपाच्या बाबतीत असं म्हणतात बघा, तूप खाईल त्याला रूप येईल, ते काही खोटं नाही बरं का। चेहऱ्यावर जर नैसर्गिक ग्लो हवा असेल ना तर सकाळी तूप खाण्याचा सल्ला दिला जातो आणि नियमित जर तूप खाल्लं ना तर चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि इतर समस्या देखील दूर होतात। चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कसा येतो तर तुपामुळे ना पचन सुधारते, पोट साफ राहतं। त्यांचं पोट साफ असतं ना त्यांची त्वचा पहा नेहमी नितळ असते। तर तुपावर ना आता बदामाची पेस्ट आपल्याला ही परतून घ्यायची आहे। आता तुम्हाला इथे वाटेल की यामध्ये तूप जास्त झालंय, पण तुपाचं प्रमाण अगदी बरोबर आहे। 4-5 मिनिट बदामाची पेस्ट तुपावर परतली ना की त्यातलं तूप सगळं ॲब्सॉर्ब होऊन जातं आणि आपल्याला आता ह्याचा ना रंग बदलू द्यायचा नाहीये। थोडंसं हे कोरडं झालंय मिश्रण। आता या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत केशराचं दूध। आता केशर तर ना सर्वात शक्तिशाली औषधी वनस्पतींपैकी एक आहे बरं का। ह्याच्या सेवनामुळे ना आरोग्याला असंख्य फायदे होतात। केशरामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढतं, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। केशरामध्ये जे अँटीऑक्सिडंट आहेत ना त्यामुळे व्यक्तीचं वय वाढू देत नाही आणि आपल्याला नैराश्यापासून देखील दूर ठेवते। केशरामुळे ना मनोविकार, ताणतणाव कमी होऊन मेंदूचे आरोग्य देखील उत्तम राहते। शिवाय गरोदर महिलांच्या पोटातील बाळाच्या वाढीसाठी उपयुक्त आहे। तसेच स्तनदा माता ज्या आहेत ना त्यांचे दूध देखील वाढते। केशर हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करते, म्हणजे की आपला BP देखील कंट्रोलमध्ये ठेवतं। तसेच यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, विटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिना देखील यामध्ये आहे। तर आज हे सगळे पदार्थ वापरून जो आपण शिरा बनवतोय केशर बदामचा किंवा हलवा बनवतोय तर तो आरोग्यासाठी किती पोषक असेल याचा तुम्ही विचार करा। सुरुवातीपासून आत्तापर्यंत 12 मिनिटं झालेली आहेत आणि आता हे आपलं केशर बदामचं मिश्रण ना छान व्यवस्थित परतलं गेलेलं आहे, थोडंसं ड्राय झालेलं आहे। यामध्ये मी घातली 1 कप एवढी पिठी साखर। आता पिठी साखर देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। जशी जशी पिठी साखर यामध्ये मिक्स होईल ना तसा तसा याचा रंग बघा गडद व्हायला लागलेला आहे आणि हा हलवा जो आहे तो थोडासा लूज पण व्हायला लागलेला आहे। तर पुन्हा आपल्याला ह्याला एक 2 ते 3 मिनिटांपर्यंत ना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्यातलं एक्स्ट्राचं जे मॉइश्चर आहे ते सगळं कमी झालं पाहिजे, म्हणजे हा हलवा जो आहे हा फ्रीजमध्ये आपण एक 15 दिवसांपर्यंत ठेवून आरामात खाऊ शकतो। आता हा हलवा जो आहे ना हा खूप जास्त पौष्टिक आहे, म्हणून हा किती खायचा तर खूप जास्त खायचा नाही। आपण जसा नेहमीचा शिरा खातो ना डिश भरून तसा घेऊ नका, फक्त 1 किंवा 2 टेबलस्पून एवढाच हा हलवा आपल्याला सकाळी उपाशी पोटी खायचा आहे। बघा सुरुवातीपासून बरोबर 20 मिनिट झाले आहे आणि आपला हलवा अगदी व्यवस्थित तयार झाला आहे। हा हलवा बनवताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम मी कुठेही वाढवली नव्हती। लो टू मीडियम फ्लेमवरच आपला हा हलवा तयार झाला आहे।
चला आता ह्याला ना आपण मस्तपैकी गार्निश करूया। मी ह्या हलव्याला गार्निश करून घेते। तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय ते मला नक्की कमेंट करून कळवा। आणि मिम्मीज किचन मराठीचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। ज्यांना हेल्दी खाण्याची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि तुम्हाला आजची केशर बदाम हलव्याची रेसिपी कशी वाटली ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया लवकरच। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय। पहा किती मस्त दाणेदार झालाय की नाही आपला केशर बदाम हलवा। नक्की ट्राय करा।